दरम्यान झिशान सिद्दीकी यांचं स्टेटमेंट तोडून वापरलं जातंय अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली। माझं चार्जशीटमध्ये नाव नाहीये, आम्ही 15 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, नेहमी आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो असं कंबोज यांनी म्हटलंय। त्यांच्या हत्येनंतर मला मोठा धक्का बसला होता असं देखील कंबोज म्हणाले। बाबा सिद्दीकींच्या सोबत जी घटना घडली ती बाहेर यायला हवी, तसंच कारवाई झाली पाहिजे। मुंबई पोलिसांनी सत्य बाहेर काढावं अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली। कुछ स्टेटमेंट को तोड़ मोड़ के चलाया जा रहा है। मैं ये स्पष्ट करना चाहूंगा कि इधर भी चार्जशीट में मेरा कोई नाम नहीं है। मैं ये स्पष्ट करना चाहूंगा कि बाबा सिद्दीकी जी मेरे 15 साल से पुराने दोस्त हैं और हम लोग हर हफ्ते में 2-4 बार बात करते थे। इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा आरोपियों को मिलनी चाहिए और मुंबई पुलिस को इसके पीछे की सच्चाई क्या है, क्या इसका एंगल है, ये लोगों के सामने सच जल्द से जल्द लाना चाहिए। तर झिशान सिद्दीकी यांनी जबाब नोंदवला आहे, त्यामध्ये त्यांनी मोहित कंबोज यांचा उल्लेख केलेला आहे। मोहित कंबोज आणि बाबा सिद्दीकी यांच्यामध्ये व्हॉट्सअप कॉल झाला होता असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान झिशान सिद्दीकी यांचं स्टेटमेंट तोडून वापरलं जातंय अशी प्रतिक्रिया आता मोहित कंबोज यांनी दिली। माझं चार्जशीटमध्ये नाव नाही, आम्ही 15 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, आम्ही एकमेकांच्या नेहमीच संपर्कात होतो असं कंबोज यांनी म्हटलंय। दरम्यान या सगळ्या बाबत अनिल परब यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। ते चार्जशीटमध्ये किंवा आरोपपत्रामध्ये दाखल होतं। आता आरोपपत्रामध्ये पूर्ण तपासांती पोलिसांनी जे काय आरोपपत्र दाखल केलंय, मी काय पूर्ण आरोपपत्र वाचलेलं नाही, परंतु पोलिसांना जे तपासात आढळलं ते पोलिसांनी लिहिलेलं असेल आणि त्यातूनही समजा बाबा झिशान सिद्दीकीचा समाधान झालेलं नसेल किंवा त्याचा काही वेगळा अँगल असेल तर सरकार तर त्यांचंच आहे। त्यांनी सरकारकडे पुन्हा तक्रार करावी, पोलिसांनी पुन्हा चौकशी करावी आणि ह्याच्यातलं सत्य काय अजून लपलेलं असेल जे त्याला माहीत असेल। कुठल्या कुठल्या गँगस्टरचे त्याच्या वडिलांना फोन येत होते, अशा बातम्या सतत येत होत्या, टीव्हीवरच दाखवत होत्या की छोटा शकीलने त्याच्या वडिलांना धमकी दिली, अशी बातमी मी एकदा बघितली होती। तर असं काय असेल तर ते सगळे अँगल पण तपासून बघितले पाहिजेत। तो बाबा सिद्दीकी हत्याकांड में झिशान सिद्दीकी के बयान में मोहित कंबोज का नाम आया है, जिसके साथ आखिरी बात बाबा सिद्दीकी की हुई थी। मुझे मालूम नहीं कि ये मोहित कंबोज शायद यही है जिसने महाराष्ट्र का जो चुनाव की रिजल्ट है उसके बाद देवेंद्र फडणवीस को कंधे पर उठाकर नाच रहे थे। शायद लगता है यही व्यक्ति है ये। परंतु मी झिशान सिद्दीकींना एक दिवस भेटलो होतो आणि त्यांनी मला स्वतः बाबा सिद्दीकींचे जे चिरंजीव आहेत, आमदार आहेत, त्यांनी असं सांगितलं होतं की जे काही सरकार करतंय, तपास यंत्रणा करते आणि मीडियावर दाखवतंय, हे सगळं असत्य, तपास चुकीच्या दिशेनं जातोय, अशा पद्धतीनं भूमिका झिशान सिद्दीकी यांनी 1-2 महिन्यापूर्वी माझी ज्यावेळेस भेट झाली होती त्यावेळेस व्यक्त केली होती। आणि आता तुम्ही नवीन सांगताय, मी कोणावर आरोप करणार नाही, परंतु असं कोणाकडे जर बोट जात असेल तर मला वाटतं सरकारने याच्यामध्ये पुन्हा एकदा नव्यानं तपास करण्याची आवश्यकता आहे।